नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे. आपण इंडियन इकॉनॉमिक 2 अर्थात ब्लॉक 3 सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र यामधील पार्ट किंवा सेक्शन 1 युनिट 11 फीचर्स ऑफ सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये यावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये काय असतील किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र असं म्हटलं जातं. या तिन्ही क्षेत्राचं एकूण येणारं उत्पन्न, त्या अनुषंगाने जीएसटी आपण म्हणूया, एकूण उत्पन्न किती असेल त्यानुसार आपला खर्चाचं विवरण आपल्याला करावयाचं असतं. पण सेवा क्षेत्र हे कशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेत किंवा भारतात विकसित होत आहे, कशा पद्धतीने वाढत आहे, त्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याचा सविस्तर विचार सेक्शन 1 किंवा पार्ट 1 या टॉपिकच्या अंतर्गत आपण करणार आहोत. सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये तशी पाहिली तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डायमेन्शननी आपल्याला अभ्यासता येऊ शकतात. सिलेबसच्या आणि एकूणच पुस्तकाच्या अनुषंगाने जी असतील ती इथं देण्याचा प्रयत्न आपण निश्चित पॉवर पॉईंट मध्ये केलेला आहे. डीप स्टडी करताना गुगलला सर्च केलं तर आपल्याला अनेक बाबी स्पष्टपणे दिसून येणार आहेत. त्याचाच अनुषंगाने सेक्शन 2 मध्ये आपल्याला युनिट 12 पॉलिसीज इश्यू फॉर सर्व्हिस सेक्टर्स या अंतर्गत सेवा क्षेत्रासाठी कोणती धोरणं किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या समस्या त्या आपल्याला अभ्यासावायच्या आहेत. पॉलिसीज इश्यू म्हणजे धोरणाच्या संदर्भातल्या काही बाबी किंवा समस्या त्याचा अभ्यास आपल्याला सेक्शन 2 मध्ये अर्थात सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्राच्या भाग 2 मध्ये आपल्याला करावायचा आहे. याच सर्व्हिस सेक्टर अंतर्गत जो उल्लेख आपण आता केला तो फीचर्स ऑफ सर्व्हिस सेक्टर म्हणजे केवळ वैशिष्ट्यांचा लेक्चरच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. त्यानंतर त्याच्याबद्दलचे धोरणं आणि समस्या आपण पाहणार आहोत. 11.1 युनिट 11 जो आपण आता अभ्यासतोय त्यामध्ये त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट काय आहे, संकल्पना आणि त्याची व्याप्ती, कन्सेप्ट अँड स्कोप काय आहे, जीडीपी मध्ये शेअर्स किंवा वाटा किती समाविष्ट आहे तो पाहणार आहोत. वाढ प्रोफाईल म्हणजे ग्रोथ प्रोफाईल्स कशा पद्धतीने आहे, त्याची इन्क्रीज कशी होत आहे किंवा नाही होत आहे, सेवा क्षेत्राचा हिस्सा स्वातंत्र्योत्तर कालखंडात कशा पद्धतीने वाढत गेला त्याचा उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर व्यापार आणि वाहतूक सेवा, ट्रान्सपोर्ट, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस सेक्टर कशा पद्धतीने आहे, व्यापारामधला विकास, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपली देवाणघेवाण वाढलेली असेल, आयात निर्यात जर वाढलेली असेल तर त्याचा बेनिफिट आपल्याला होतो प्रामुख्याने. त्यानंतर आर्थिक किंवा रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा, फायनान्शियल, रिअल इस्टेट अँड बिझनेस सर्व्हिसेस, आर्थिक क्षेत्राच्या अनुषंगाने रिअल इस्टेटचा देखील अभ्यास या अनुषंगाने होणं अपेक्षित असतं, कारण टर्नओव्हर तसंच फायनान्शियल सेक्टर जो म्हटलं आपण तो बँकिंगच्या अनुषंगाने आहे. तो बँकिंगमधला होणारा सेवा क्षेत्राची देवाणघेवाण, रिअल इस्टेटच्या अनुषंगाने देवाणघेवाण, व्यावसायिक बाबी ज्या बिझनेस सर्व्हिसेस आहेत त्यातल्या होणारे देवाणघेवाण जे आपण म्हणूया त्याचा विचार या अनुषंगाने केला जाईल. सार्वजनिक प्रशासनाला अपेक्षित असणारं, कारण प्रशासकीय यंत्रणेवर देखील, कारण शासनाकडून मिळणारे आपल्याला जे काही शेतीच्या संदर्भातले कागदपत्र असतील, उद्योगाच्या संदर्भातले उद्योजकांसाठी आवश्यक असणारी कागदपत्र असतील किंवा इतर नोकरदार वर्गासाठी आवश्यक असणारी ज्या काही सोयी सुविधा आपण म्हणूया त्याच्यावरती काम करणारे प्रशासन ही सुद्धा यंत्रणा असते आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणावरती खर्च होत असतो. त्याच पद्धतीने त्यातून उत्पन्न मिळत असतं आणि ही दिली गेलेली सेवा कशा पद्धतीने असू शकते त्याचा अभ्यास देखील यामध्ये असणार आहे. सार्वजनिक प्रशासन किंवा संरक्षण, डिफेन्सच्या अनुषंगाने तर आपल्याला माहितच आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स अँड अदर सर्व्हिसेस. डिफेन्सच्या अनुषंगाने म्हणजे संरक्षण क्षेत्रावरती संरक्षणाची सेवा आहे. आपण पाहतो पोलीस सेवा आपल्याला देतात किंवा मिलिटरीचे अधिकारी जे असतात ते आपल्याला सेवा देतात. देशांतर्गत पातळीवरच्या काही सेवा आहेत, तर देशाच्या बॉर्डरवरती सीमावर रेषेवरती असणारी सेवा आहे त्याचा देखील या ठिकाणी विचार आपल्याला करणं अपेक्षित आहे. म्हणजे कुठल्या प्रकारच्या याच्यावरती होणारा खर्च याच्यातून मिळणार आपल्याला, खरं तर सेवा क्षेत्रातून आपल्याला डायरेक्ट
जसं की डिफेन्सच्या अनुषंगाने जर पाहिलं तर डायरेक्ट उत्पन्न मिळत नाही, परंतु ही सेवा अत्यावश्यक असते. या सेवेशिवाय आपल्याला ते उत्पन्न घेणं किंवा आपण सुरक्षित राहणं, पोलीस यंत्रणेकडून आपल्याला उत्पन्न हा ओघ आपण पनिशमेंटच्या अनुषंगाने जर कधी कर रूपाने भरलेली रक्कम आपण म्हणतो जबरदस्तीनं फायनान्स, त्याच्यावर समजा रोडवरती आपण गाडी चालवतो आणि त्यावेळेला गाडी चालवताना काही नियमबाह्य चालवली तर आपल्याकडून दंड आकारला जातो. मग हे दंडाच्या स्वरूपात येणारं किंवा लायसन्स घेताना काही प्रोव्हिजन्स नाममात्र ज्या फीज असतात त्या फीज मधून येणारं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आपल्याला सेवावरती त्याच्या वेतनावरती असतील, सोयी सुविधावरती असतील आपल्याला खर्च करावा लागतो आणि या सेवा सुविधा ह्या शासनाच्या मार्फत पुरवल्या जातात. त्याचबरोबर इतर सेवा, अदर सेक्टर सर्व्हिसेस ह्या देखील विचारात घेतलेल्या आहेत. त्यानंतर अनौपचारिक सेवा क्षेत्र, अनौपचारिक इन्फॉर्मल सर्व्हिसेस म्हणजे काही इतर सेवा ज्याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही, परंतु अनौपचारिक सेवा क्षेत्र देखील या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर मध्यवर्ती सेवा क्षेत्र, इंटरमिडिएट सर्व्हिसेस आणि रोजगाराच्या अनुषंगाने या ठिकाणी म्हटले एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने निर्माण होतात, त्या एम्प्लॉयमेंटवरती केला जाणारा खर्च किंवा त्या अनुषंगाने असणारं उत्पन्न त्या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे सेवा क्षेत्राची जी काही वैशिष्ट्ये आपल्याला म्हणता येतील ती जशी 1, 2, 3, 4, 5 त्यांच्या संकल्पना, त्याचा बेस त्या अनुषंगाने आहेत. त्याच पद्धतीने हे प्रकरणामध्ये अनेक बाबींचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रस्ते किंवा बँका उपलब्ध नसलेल्या क्षेत्रात कोणताही उद्योग हा उभारता येणार नाही. एखादे क्षेत्र आपण म्हटलंय खरेदी केलेल्या उत्पादनाची विक्रीनंतरची सेवा किंवा त्याची हमी नसल्यास ती चांगली वापरली जाऊ शकत नाही. आर्थिक क्रियाकलापाच्या किंवा आर्थिक घटकांच्या एकूण श्रेणीमध्ये ज्यावेळेला विचार करतो तिथं आपल्याला शेती आणि उद्योग चालू आर्थिक क्रियाकल्पाच्या एकूण श्रेणीचा आधार त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. 3 क्षेत्र आता ज्याचा मी उल्लेख केला होता तो म्हणजे प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र, तृतीय क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. या बाबींचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्याच वेळेला आपल्याला एकूणच सेवा क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने होत गेला ते आपल्याला लक्षात येईल. प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण पाठीमागे पाहिलं त्या पद्धतीनं शेती क्षेत्र या ठिकाणी शेती क्षेत्राचा काही प्रमाणात विकास होणं अपेक्षित आहे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याला आपण पाहतो की संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था नव्हे तर संपूर्ण लोकसंख्या ही केवळ शेतीवर अवलंबून होते. मग रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने असेल किंवा उत्पादन मिळवण्याच्या अनुषंगाने असेल सातत्याने ही लोकसंख्या कित्येक वर्ष आपण पाहतो स्वातंत्र्योत्तर कालखंडात देखील आणि आजही प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्रावरती उदरनिर्वाहासाठी म्हणजे जो शेवटचा पॉईंट आपण विचारात घेणार आहोत, रोजगार निर्मितीसाठी आज देखील शेतीवर जास्त लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर सेवा क्षेत्र हे आता अग्रेसर आहे किंवा त्यामुळे उत्पन्न त्याचं वाढलेलं आहे, वाढत असल्याचं आपण पाहतोय. त्यानंतर नैसर्गिक संसाधनाचा वापर जर विचारात घेतला, मिळवलेल्या उत्पादनावर आधारित क्रियाकलाप किंवा कृषी, खाणकाम, वनीकरण, मत्स्यपालन आणि इतर उत्पादने जी थेट आहेत, निसर्गातून प्राप्त दुय्यम क्षेत्र, तयार मालाचे उत्पादन इत्यादीच्या अनुषंगाने कच्च्या मालाच्या अनुषंगाने हा शेतीवरती अवलंबून असणारा घटक आहे. म्हणजे जसं की एखादं उत्पादन हे सेवेसाठी येतं त्यावेळेला तो सेवा घटक प्राथमिक क्षेत्रातून दुय्यम क्षेत्राकडे म्हणजेच उद्योग क्षेत्राकडे आणि त्यानंतर तृतीय क्षेत्राकडे त्याची निर्मिती होत असते. म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये वापरले जाणारे सगळे काही कच्चा माल आपण म्हणूया, साधन सामग्री म्हणूया, ती प्राथमिक क्षेत्रातून आलेली असते. त्यानंतर हॉटेल उद्योगामधून तयार झालेलं एखादं प्रोडक्शन असेल ते देखील सेवा क्षेत्रामध्ये येत असतं. म्हणजे एखादा कॉम्प्युटर तयार केलेला असेल, एखादी कोणतीही कंपनी असेल तिच्याकडून तयार झालेला मला सेवा देण्यासाठी तिथं वापरला जातो किंवा ते साधन आहे. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आपण आता उल्लेख केला त्या पद्धतीनं एखाद्या कंपनीनं कॉम्प्युटर तयार केला आणि त्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने किंवा एलसीडी पॉवर पॉईंट आपण म्हणतो, प्रेझेंटेशन आपण म्हणतो, ती जी काही जे सॉफ्टवेअर्स तयार असतील, जे काही हार्डवेअर्स तयार असतील वेगवेगळे, त्याचा शैक्षणिक क्षेत्रातला वापर हा सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने सदुपयोग किंवा सेवा क्षेत्रामध्ये याची गणना होऊ शकते. त्यानंतर प्राथमिक क्षेत्रामधले हे काही जे खाणकाम असेल, कृषी असेल, वनीकरण असेल, मत्स्यपालन असेल, इतर उत्पादने जी आहेत ती थेट निसर्गातून प्राप्त आहेत. ही दुय्यम क्षेत्रात तयार झालेली नसतात.
परंतु ह्या कच्च्या मालाचा वापर जसे की मत्स्यपालन आपण म्हणतो, मासे हा प्राथमिक क्षेत्रातला घटक आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणलं जातं मत्स्यपालन व्यवसाय, आणि याचा वापर करून हॉटेल व्यवसायामध्ये मत्स्य विक्री किंवा मत्स्याचा हॉटेलिंग या व्यवसायासाठी उपयोग केला जातो. म्हणजे तिथून होणारं उत्पन्न याचा देखील विचार होतो. कारण हॉटेलमध्ये आता आपण पाहतो की मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये आपण सेवा टॅक्स त्या ठिकाणी दिला जातो, सेवा कर दिला जातो, आणि याचाच उत्पन्नाच्या अनुषंगाने सुद्धा गणना केली जाते किंवा होत असणारी दिसते. वापरल्या जाणाऱ्या प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनामध्ये मूल्यवर्धन करणे ही म्हणजे समजा 200-500 रुपये किलोने घेतलेले मासे याच हॉटेलमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1-2 माशांचे तुकडे आपण म्हणूया 4-5 मासे असतील एका व्यक्तीला जेवण्यासाठी विचार केला तर तिथं आपल्याला 200-500 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच या 500 रुपयातून कच्चा माल म्हणून आपण वापरलेले मासे असतील किंवा इतर वनीकरणातला एखादा पदार्थ असेल तोच हॉटेल व्यवसायातून सेवातून घेतलेला त्याची किंमत आपल्याला जास्त मोजावी लागते. म्हणजे त्याला अवजड यंत्रसामुग्रीच्या अनुषंगाने सुद्धा काही भाग त्याचा दुय्यम याच्यामध्ये आपण गणना केलेली दिसते. त्यानंतर जीडीपी मध्ये असणारा वाटा, सेवा क्षेत्रातला वाटा हा वाढत चाललेला आहे. म्हणजे इथं जो आपण 30% आहे किंवा 16% इथं म्हटलंय तो 2019 पर्यंत हा टक्का वाढलेला आहे. त्यानंतर 20, 21, 22 मध्ये काही जर आपण पाहिलं तर तो सेवेचाच हिस्सा जास्त दिसतोय. कारण कोविड पॅन्डेमिकचा काळ होता, कोविड-19, आणि त्यानंतर अगदी 20, 21, 22 पर्यंत आता आपण पाहतो की सेवा क्षेत्र हे अग्रेसर दिसतं किंवा त्याचा उत्पन्नातला हिस्सा हा काही काळापुरता शेतीतला वाढलेला होता आणि नंतर पुन्हा सेवेतला कन्वर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा केवळ 30% पेक्षा तो कमी होता. म्हणजेच कमी म्हणजे अगदी 15-20% पर्यंत होता. तो 80 पर्यंत 1980च्या दशकापर्यंत तो 40% पर्यंत पोहोचलेला आहे. आणि भारतात हा प्रामुख्याने कृषी प्रधान अर्थव्यवस्था आपण म्हणतो किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून घेतली जाते. आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा त्यामानाने तो सुरुवातीला स्वातंत्र्योत्तर काळात कमी होता. 1980च्या दशकामध्ये विचार केला तर तो 40% पर्यंत पोहोचला. देशातील सर्वोच्च 1950 मध्ये 50%हून अधिक जो हिस्सा होता तो भारताच्या जीडीपी मधील वाटा हा 30%हून तो 16% इतका कृषी क्षेत्राचा कमी झाला किंवा 19 मध्ये तो आणखी घटला. उद्योगाचा संबंधित हिस्सा जर पाहिला तर तो 15% पर्यंत वाढलेला आहे. 1950 मध्ये जो काही टक्क्याचा हिस्सा होता तो 30% असाच दिसला. सध्याच्या सेवा क्षेत्राचा अर्थव्यवस्थेचा जर तिन्ही क्षेत्रामधला हिस्सा जर पाहिला त्यामानाने तो 54.3% हा 2019 मध्ये हिस्सा झालेला दिसतोय. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर शेतीने व्यापलेले जे स्थान आहे 1950 नंतर सेवा क्षेत्राने ते बदललेलं आहे. पण हे फक्त जीडीपी बद्दल आहे. वाटा रोजगाराच्या अनुषंगाने जो आहे तो विचारात घेता तुलनात्मक तो शेतीचाच अग्रेसर आहे. रोजगारात वाटा तितकासा वाढलेला नाही. स्वातंत्र्याच्या वेळी 50 किंवा 70% प्लस किंवा 43% खाली ही लोकसंख्या बदललेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सर्व्हिस सेक्टर इन जीडीपी पर्सेंटेज म्हणजे जसं उद्योग क्षेत्र आहे तसं शेती क्षेत्र आहे. त्या तुलनेत शेती क्षेत्राचा हिस्सा कशा पद्धतीने बदललेला आहे किंवा सेवा क्षेत्राचा हिस्सा कसा बदललेला आहे, उद्योग क्षेत्राचा कसा बदललेला आहे ती या ठिकाणी दिलेला आहे. 1950 मध्ये आपण पाहतो की हा जो हिस्सा आहे तो शेतीचा 55.3% म्हणजे 55% शेती क्षेत्राचा जीडीपी मध्ये हिस्सा होता. तो 16.1% एवढा कमी झालेला आहे. म्हणजे इथे जर आपण पहिल्या ओळीमध्ये जर पाहिलं तर तो शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा 16.1% म्हणजे घटलेला आहे, कमी झालेला आहे. त्या विरुद्ध 29.8% म्हणजे 30% एवढा जो सेवा क्षेत्राचा हिस्सा 1950 ला होता तो 2019 मध्ये तो 54.9 असा वाढलेला दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये जी वाढ आपण पाहिलं तर जवळपास दुप्पट सेवा क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो वाढलेला आहे. कृषी क्षेत्राचा हिस्सा तो घटलेला आहे म्हणजे 1/4 पर्यंत गेलेला आहे, 16% पर्यंत आहे किंवा 1/3 आपण म्हणू शकतो त्याला. त्या तुलनेत उद्योग क्षेत्राचा जर वाटा पाहिला
तर 14.8% होता, तो 29.6% आहे, म्हणजे दुप्पट वाढ झालेली आहे. उद्योग क्षेत्र हे स्वतंत्रोत्तर कालखंडात विकसित होत गेलं, त्या तुलनेत त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सर्व्हिस सेक्टर जे आहे, शेती क्षेत्राच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो, तसंच सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने आपण 1 बाय 1 जर पाहिलं, एका दशकामध्ये जर पाहिलं, तर 29.8% हा 50 मध्ये होता. 60च्या दशकामध्ये हा 32.8% म्हणजे काही प्रमाणात वाढ झाली. 70 मध्ये 35.9% अशी वाढ झाली. 80 मध्ये तो 40% म्हणजे थोड्याच प्रमाणात 70 ते 80 मध्ये, कारण 72चा दुष्काळ हा मोठा होता. 80 मध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती. 90च्या दशकामध्ये मात्र 45.7% अशी वाढ झालेली दिसते. इथं आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा ऍक्सेप्ट केला आणि त्यामुळे तिथून पुढं तो वाढीचा वेग हा जास्त दिसतोय. 53.7% अशी वाढ झाली. 14 मध्ये जर पाहिलं तर तो 51% म्हणजे इथं घसरलेला दिसतोय आपल्याला सेवा क्षेत्राचा वाटा. कारण शासकीय धोरणं ही उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा शेती क्षेत्राच्या अनुषंगाने पूरक होती, ती सेवा क्षेत्राची पूरक नव्हती. आणि 2017 मध्ये जर आपण पाहिलं तर 53.3% म्हणजे सुस्थितीत किंवा 2000च्या स्थितीत आपण सेवा क्षेत्राच्या बाबतीत गेलेला दिसतो. 19 मध्ये तो 54.3% आणि आता तो 22चा जर विचार केला तर निश्चितपणे हा 55%च्या वरती गेलेला दिसतो. म्हणजे सेवा क्षेत्राचा हिस्सा हा वाढत चाललेला आहे. वाढ किंवा प्रोफाइल ग्रोथ, आंतरक्षेत्रीय वाढीच्या संदर्भात विशेषतः अलीकडील काळात वर्ष 13 ते 19 या कालखंडात जर बघितलं तर शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांनी त्यांची वाढ दुप्पट केली आहे. 12-13 मध्ये 1.4% वरून 18-19 मध्ये 2.7% आणि उद्योग 3.6% वरून 7.5% पर्यंत वाढलेला दिसतोय. 15-16 मध्ये मध्यंतरीचे वर्ष हे उद्योग आणि सेवा क्षेत्र या दोन्हीसाठी उच्च वाढ दराने चिन्हांकित केलेले आहे. पूर्वीचे 9.5% आणि नंतरचे 9% हे दर्शवते. 16.7 किंवा 16-17 आणि 17-18 ही 2 वर्ष कामगिरीसाठी जर प्रतिकूल किंवा अनुकूल नव्हती असं म्हणता येईल. सर्वसाधारणपणे ही दोन्ही क्षेत्र अनेक अभ्यासकाद्वारे ओळखले जाणारे 2 घटक या ठिकाणी विशेष करून नोटाबंदी याचा काळ किंवा मंदीसाठी नोटाबंदी आणि अंमलबजावणीच्या बाबतीत जीएसटीच्या अनुषंगाने विशेष महत्वाचे ठरतात. पूर्वी आपण वॅटच्या अनुषंगाने जसं विचार करतो आता, तसं त्याच्यामध्ये बदल करून टॅक्स जो आहे त्याचे कन्व्हर्शन सीजीएसटी आणि एसजीएसटी यामध्ये बदल केलेला आहे. नोटाबंदीच्या अनुषंगाने सुद्धा 500 रुपयाची आणि 1000 रुपयाची नोट ही बदलण्याचं काम शासनाने या दरम्यानच्या कालखंडात केलेला आहे. त्यामुळेच सेवा क्षेत्राचा जो विकास आहे तो काही प्रमाणात थांबलेला होता किंवा स्थिर झाला होता. तो फायदेशीर 2016-17 ते 2017-18 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये तितकाच आपल्याला बदललेला दिसत नाही. भारतीय शेतीमध्ये दरडोई उत्पन्न कमी जास्त रोजगारातील वाटा, पण जीडीपी मधील घटत्या वाटा यामुळे लोकांना भाग पडलेला दिसतोय. त्यानंतर ग्रोथ रेटच्या अनुषंगाने जो बदल झालेला आहे तो वर्षनिहाय ॲग्रिकल्चर किंवा जीव्हीए पर्सेंटेज काय जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. इकॉनॉमिक सर्वे 2019-20 चा व्हॉल्यूम 2 टेबल 1.5B पेज A30 यामध्ये ही माहिती जी आहे ती दिलेली आहे. सर्व्हिस सेक्टर जे आहे ते 7.9%, त्यावरून ते 9.0% आणि ते नंतर घटलेला आपल्याला 18-19 मध्ये दिसत आहे ते म्हणजे 7.6% असं झालं होतं. त्याची इन्फॉर्मेशन या अनुषंगाने तुलनात्मकरित्या जर शेतीचं पाहिलं तर 1.4 वरून 2.7 पर्यंत म्हणजे वाढ झालेली आहे. इंडस्ट्रियल सेक्टर 3.6 वरून 9.5 म्हणजे 7.5 अशी वाढ झालेली आहे. परंतु तुलनात्मकरित्या सेवा क्षेत्राचा जो वाढ आहे, जो बदल आहे तो तितकासा करायला होता. 15-16 हे वर्ष आपल्याला त्यामानाने 8% पर्यंत वाढ दिसत होती जीव्हीएच्या अनुषंगाने आणि नंतर मात्र कमी झालेले दिसून येते किंवा घटलेलं आपल्याला बाबू दिसून येतात. घटक उपक्षेत्र, सेवा क्षेत्रामध्ये उपक्षेत्राचा समावेश केलेला आहे. व्यापार
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या अनुषंगाने सेवा देणारे हे जे काही घटक आपण म्हणतो, व्यापारात प्रत्यक्ष काही निर्मिती केलेली नसते, परंतु एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणचा माल तिसऱ्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष कस्टमरपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं असतं. हॉटेलमध्ये सुद्धा स्वतःची निर्मिती काय नसते, परंतु त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम अनेक हॉटेल्समध्ये या अनेक पद्धतीनं केलं जातं. आणि या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंट असतील, मोठ्या मोठ्या हॉटेल्स आपण जे म्हणतो, निवास व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्या ठिकाणचं काय बाबी आहे हे पाहण्याबरोबरच इतर घटकांमध्ये सुद्धा बदल झाले. वाहतूक, साठवण आणि दळणवळण त्या अनुषंगाने आर्थिक, वास्तविक, इस्टेट आणि व्यवसाय सेवा आणि सार्वजनिक प्रशासन, संरक्षण, कायदा आणि आदेश या अनुषंगाने जर पाहिलं तर जसं हॉटेल व्यवसायाचं आहे तसं ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज आहे. दळणवळणाची जी साधन सामग्री आहे ती साधन सामग्री देखील महत्वाची असते. साठवणुकीची सुद्धा सेवा त्या ठिकाणी दिलेली असते. आपण पार्किंगच्या बद्दल बोलतो किंवा साखर कारखान्यात साखर निर्मिती झाली आणि गोडाऊन्स उपलब्ध केले जातात, किंवा निर्माण झालेल्या इंडस्ट्रियल सेक्टरमधला जो काही गाड्या असतील, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, त्याच्यासाठी साठवणुकीसाठी किंवा स्टॉक करण्यासाठी आपल्याला पार्किंग अवेलेबल असतात आणि किंवा गोडाऊन्स निर्मिती केली जाते आणि त्या गोडाऊनच्या अनुषंगाने ही यंत्रसामुग्री किंवा साधनसामुग्री निर्माण झालेली त्याच्यातनं उलाढाल किंवा उत्पन्न क्रियाश आपण झालेलं दिसतं. आर्थिक, वास्तविक, इस्टेट आणि व्यवसाय सेवा आणि सार्वजनिक प्रशासन, संरक्षण, कायद्याच्या बद्दल पण बोललं पाहिजे, कारण कायदा याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार हे होत असतात. वकिलांची फीस आपण म्हणतो किंवा काही नोटरीज केल्या जातात, मग त्या नोटरीजच्या वरचे असणारे चार्जेस असतात किंवा त्यासाठीचा आकारलेला कर असतो, रजिस्ट्रेशन फीज असतात. तर या आदेशाच्या अनुषंगाने न्याय व्यवस्था त्याच्यावर काम करते. पण ट्रेड इन सर्व्हिसेस सेवावरती किंवा ट्रान्सपोर्टिंग सेवा जसं म्हणतो आपण तसं आयात निर्यातीवरती सुद्धा कर आकारले जातात. हा लोकप्रिय शब्द आहे की ट्रेड इन सर्व्हिसेस. WTOच्या संदर्भात देखील ही साहित्य किंवा ही माहिती आपल्याला त्या अनुषंगाने माहिती देणं अपेक्षित आहे. त्यानंतर व्यापार आणि वाहतूक सेवा, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, हॉटेल्स तेच त्या अनुषंगाने दिलेलं आहे. खरं तर आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यापार सेवा क्षेत्र हे वैशिष्ट्य देखील फार महत्वाचं आहे. फायनान्शियल आणि रिअल इस्टेट मधील असणाऱ्या काही सेवा, त्यातल्या असणारे बिझनेसेस सर्व्हिसेस, वित्तीय क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्र, स्टॉक एक्सचेंजेस आणि विमा क्षेत्र. सन 2001 पासून बँकिंग सेवा ही जी आपण विचारात घेतलेली आहे त्याला एक्सचेंजेस आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी या चक्रवाढ दर त्या अनुषंगाने किती असू शकतो, सरासरी वार्षिक चक्रवाढ कशा पद्धतीने असू शकतं, 10-12% किंवा त्या अनुषंगाने वार्षिक विचारात घेता व्हावी. ह्या अनेक क्षेत्रांसाठी म्युच्युअल फंड किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी ह्या 2016 ते 18 या कालावधीत 9 ते 12% परतावा, भारताचा जीवन विमाच्या अनुषंगाने वाढीच्या दरासह सर्वात मोठ्या जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा काही व्यवसाय हे 5व्या क्रमांकावर आहे. तर त्या अनुषंगाने 20च्या अनुषंगाने 20% पेक्षा जास्त या सेवा रिअल इस्टेट असतील, बिझनेस असतील, नॉन लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा असतील किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर सेवाचा विचार केला तर ह्या 15% याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा तत्कालीन व्यवस्थेमध्ये हे मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षणाच्या अनुषंगाने इतर सेवा, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स अँड अदर सेक्टर. आधुनिक लोकशाहीमध्ये सार्वजनिक सेवा, नागरी सेवा केल्या जातात आणि नागरी सेवा म्हणजे शहरी भागात असणाऱ्या सेवा असतील किंवा लोकांना सर्वच ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सेवा. राष्ट्रीय संरक्षण ही एक अशी सेवा आहे की ज्यासाठी प्रचंड सार्वजनिक खर्च आवश्यक आहे. त्यामध्ये भारताने प्रथम संरक्षण क्षेत्रातील FDI मर्यादा ह्या वाढवण्यास मान्यता दिली आहे. तेव्हापासून या उपक्षेत्रात उल्लेखनीय वाढ झालेली आहे. 2017 मध्ये सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण सेवा क्षेत्रातील वाढ ही वास्तविक GVS मध्ये म्हणजे ॲव्हरेज इयरचे त्यांनी विचारात घेतलेला आहे. GDPच्या अनुषंगाने असेल 11.3% या ठिकाणी विचारात घेतलेला आहे.
2016 मध्ये हे प्रमाण 6.9% होते. सार्वजनिक क्षेत्र, उपक्षेत्र, प्रशासन हे क्षेत्रावरील सरासरी वाढ दर हा असलेला एक स्थिर क्षेत्र आपण पाहत आहोत. अनौपचारिक सेवा क्षेत्र, इनफॉर्मल सर्व्हिस सेक्टर, अर्थव्यवस्थेचे औपचारिक किंवा संघटित क्षेत्र हे त्या व्यावसायिक संस्था म्हणून परिभाषित केले आहे, जे शासनाच्या नियमन आणि नियमाद्वारे शासित आहेत आणि वेतन कर असे नियमन, कर्मचाऱ्यांच्या सामाजिक संरक्षण गरजांचे संरक्षण करण्याशी संबंधित त्यामध्ये बाबी विचारात घेतलेल्या आहेत. काही घटक हे इतर उत्पादनाच्या अनुषंगाने किंवा प्रत्यक्ष विचारात जसे घेतले जातात तसेच ते अप्रत्यक्ष देखील विचारात घेतले जातात. कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा गरजांमध्ये संरक्षण करण्याशी संबंधित उदाहरणार्थ किमान वेतन, सशुल्क वेतन, सुट्ट्या, आरोग्य कव्हरेज, वृद्धापकाळ, पेन्शन्स आपण म्हणतो, या पेन्शन्सला देखील अनेक बाबींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. पेन्शन्स योजनेच्या मार्फत सुद्धा सशुल्क वेतन कशा पद्धतीने दिले जाऊ शकतं, त्यामध्ये जो भाग विचारात घेतलेला आहे तो अनौपचारिक क्षेत्राच्या अनुषंगाने संघटित आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांचा असणारा करार हा वेगवेगळा असू शकतो. आता हे करार करणं किंवा आपण म्हणूया की त्याच्याशी असणारी बांधिलकी किती आहे, कमी आहे, जास्त आहे, किती कालावधीसाठीच आहे. प्रत्यक्ष काम करताना जर विशिष्ट प्रकारचे करार केलेले असतील, ॲग्रीमेंट्स केलेले असतील, तर या ॲग्रीमेंटच्या बेसवर, या कराराच्या बेसवर दीर्घकाळामध्ये तशा पद्धतीने उत्पन्न मिळू शकतं का, किती पद्धतीने मिळू शकतं. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा ज्या आहेत, हॉस्पिटलच्या अनुषंगाने सेवा म्हणतो आपण, जनावरांना दिलेली सेवा असते, मनुष्याला दिलेली सेवा असते, म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रातली असणारी गुंतवणूक मग राज्य पातळीवर असतील, देश पातळीवर असतील, ही किती गुंतवणूक असली पाहिजे, त्याचा हिस्सा जीडीपी मधला किती असला पाहिजे, तो कसा वाढला पाहिजे. हा जर सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्राचा विचार किंवा अभ्यास आपण करत असतो तर तो निश्चितपणे हा हिस्सा तो वाढला पाहिजे, तरच आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीने देता येतील, त्या जास्त दर्जेदार देता येतील. प्रायव्हेट हॉस्पिटलची संख्या आज आपण पाहतो अगदी गल्लीबोळापर्यंत हॉस्पिटल्स पोहोचायला लागलेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला असा झाला आहे, तत्काळ सुविधा आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत. याच सुविधेच्या अनुषंगाने जर वैद्यकीय पातळीवरती जसं आपण पाहतोय सुविधा वाढतायत, तशाच त्याला असणाऱ्या ज्या मेडिकल कंपन्याच आहेत, म्हणजे गोळ्या औषधाचे हॉस्पिटल्स असतील, तर त्याची संख्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळते. कोविडच्या संदर्भातला ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला औषध निर्मिती म्हणजे जगाच्या पातळीवर ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला औषध नव्हतं किंवा मोठ्या प्रमाणावर लोक दगावली जात होते, मृत्यू पावत होते, त्यांच्याकडे लोकसंख्या ही कमी आहे. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर लोकसंख्या जास्त वेगाने, कोविडची साथ ही वेगाने पसरणारी होती आणि या अशा अवस्थेत सुद्धा भारताने त्यावरती नियंत्रण करण्याच्या दृष्टीने 3 लसीकरण निर्माण करण्याचं काम केवळ भारताने केलेलं आहे किंवा भारतात औषध निर्मिती ही चांगल्या पद्धतीनं उपाय म्हणून झालेले आपल्याला पाहायला मिळाले. हीच उपाययोजना इतर देशाच्या मानाने तत्काळ निर्माण होण्याचं काम हे भारतात झालं. त्यामुळं औपचारिकदृष्ट्या अनौपचारिकदृष्ट्या हे भारत वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत अग्रेसर आपण म्हणूया. या वैद्यकीय सुविधा जर तत्काळ मिळाल्या तर त्याचा फायदा हा जनतेला झाला किंवा त्यातून आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला दिसून येते किंवा पाहायला मिळाले. आणि जागतिक पातळीवरती सुद्धा अनेक उत्पादने ही वैद्यकीय क्षेत्रातली भारताकडून निर्यात केली जातात. त्याचबरोबर डॉक्टरची संख्या सुद्धा भारतामध्ये तुलनात्मक जास्त आहे आणि परकीय बाजारपेठेत किंवा परकीय देशामध्ये सुद्धा भारतातले डॉक्टर्स आहेत. आपण आजूबाजूला जर आपल्या पाहिलं तर अमेरिकन रिटर्न किंवा अमेरिकेची कधी डिग्री घेतलेली भारतीय वंशज असणारे डॉक्टर्स आपण पाहतो. म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला परदेशातच जायला पाहिजे असं नाही, तर भारतात अनेक साधन सामुग्री आता सध्या उपलब्ध झालेत आणि याच साधन सामुग्रीच्या आधारावरती आपल्याला वैद्यकीय क्षेत्रातल्या सुविधेचा फायदा हा भारतातल्या संपूर्ण लोकसंख्येला झालेला पण पाहतोय. सामाजिक सुरक्षा
सामाजिक सुरक्षा म्हणजेच याच्या अंतर्गत पेन्शनचा समावेश होतो. जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी जे असतात त्यांना सेवापूर्तीनंतर त्याचा काही प्रमाणात हिस्सा हा पेमेंटच्या स्वरूपामध्ये सेवापूर्ती म्हणून त्यांना दिला जातो, पेन्शन्स म्हणून दिली जाते. आणि पेन्शन 2006 पूर्वी सर्वच लोकांना दिली जात होती. त्यानंतर या पेन्शन्समध्ये काही बदल करण्यात आलेले, नियमांमध्ये शिथिलता किंवा आपण म्हणूया पेन्शन कसं कमी करता येईल यावरती सरकारने पाहिलेलं आहे. परंतु काही क्षेत्रातले कमी झाले आहेत, काही क्षेत्रातले पेन्शन्स वाढलेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर पेन्शन्स सुद्धा आहेत की जेणेकरून नोकरी लोकांनी शासकीय यंत्रणेवरती करावी. त्यामुळे या फायदे देण्याचं काम त्या ठिकाणी वाढलेलं आपण पाहतो. त्यानंतर मध्यवर्ती सेवा क्षेत्र किंवा इंटरमिडिएट सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण बदल झालेले पाहतोय. डायनॅमिक सेवा क्षेत्र जसे की अभियांत्रिकी सेवा असतील, संशोधनाची सेवा असतील, विकासाच्या अनुषंगाने काही सेवेचा भाग आपण म्हणतो, तो कसा बदललेला आहे, तो किती बदललेला आहे त्याच्यावर आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. आणि अलीकडच्या वर्षात जागतिक स्तरावर जलद उत्पादकता वाढ झाली आहे. अशा बहुतेक सेवा उत्पादन क्षेत्राला मदत करत आहेत आणि अशा प्रकारे अंतिम वस्तूचा भाग विशेषतः संशोधन आणि विकास R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट होण्यास मदत करते. नवीन उत्पादने तसेच विद्यमान उत्पादने अपग्रेड करणे किंवा त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट असे प्रयत्न करते. सेवा क्षेत्राचा विकास किंवा विस्तार हा झाला पाहिजे. विशेष करून संशोधन क्षेत्रात जर आपला चांगला विकास झाला, विस्तार झाला, नवनवीन बाबी शोधून काढल्या तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आता त्याला खूप मागणी आहे. कारण सेवा क्षेत्रात अपेक्षित असणाऱ्या सेवा म्हणजे आता आपण पाहतोय की ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण ही सुद्धा एक सेवा आहे आणि चांगल्या पद्धतीची दर्जेदार सेवा ही आपल्यापर्यंत इग्नोसारख्या सेंटर जे आहेत पोहोचत आहे. याच सेंटरच्या मार्फत अनेक उपक्रम शैक्षणिक सुविधांच्या अनुषंगाने पोचवले जातात. म्हणजेच आपण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऍडमिशन घेणं असेल, ऑनलाईन पद्धतीने आपण शिकताना इतर बाबी म्हणजे असाइनमेंट सबमिशन करणं असेल, पीपीटी घेणं देणं असेल, पॉवर पॉईंट बघणं असेल, या अशा अनेक बाबी या पाहिल्या जातात किंवा केल्या जातात. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट सुद्धा म्हणजे ऍडमिशन पासून ते निकालापर्यंत अनेक बाबी, अनेक प्रक्रिया ह्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आता आपण पाहतो की वाढ झालेली आहे, विकास झालेला आहे मोठ्या प्रमाणावर. आणि हीच वाढ किंवा विकासाच्या अनुषंगाने जे आहे ते रिसर्चच्या अनुषंगाने देखील महत्वाचं आहे. कारण कोविडच्या काळात खरं तर यंत्रसामुग्री वापरणं हे अनेकांना जमत नव्हतं. मोबाईलच्या बाबतीत पाहतो आपण अनेक कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या होत्या, अनेक आलेल्या आहेत आणि अजूनही भविष्यात येतील. काही कंपन्या अगदी 2-4 वर्ष राहतात, काही कंपन्या ही दीर्घकाळ राहतात. म्हणजेच या सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. जसे की आपण मोबाईलचं सिम कार्ड म्हणतो, या सिम कार्डमध्ये आता अनेक पद्धतीच्या सुविधा वाढल्यामुळं सुविधांचा फायदा झाल्यामुळं आधी पूर्वी आपल्याला सिम कार्ड विकत घ्यावं लागायचं, म्हणजे 200-500 रुपये देऊन एखादं सिम कार्ड विकत घ्यावं लागायचं. आता हेच सिम कार्ड आपल्याला मोफत किंवा फ्रीमध्ये मिळत आहे. आणि याच सिम कार्डचा वापर करून आपण कम्युनिकेशनसाठी जो आपला मोबाईल नंबर ज्यावेळेला दुसऱ्याला देतो त्याचा विनियोग हा कमी कालखंडात म्हणजे अगदीच 1 किंवा 2 रुपयामध्ये मनात येईल त्यावेळेला आपण फोन करू शकतो. समोरच्याचा आपल्याला नंबर असला की आपण लगेच लावतो आणि त्याला खूप कमी खर्च येतो. पूर्वी त्याला थोडंसं एसटीडी बूथमध्ये जावं लागायचं, लँडलाईनमध्ये ठराविकच लोकांच्या घरी होते फोन. म्हणजे ही सुविधा रिसर्चचा जास्त झाल्यामुळं म्हणा किंवा त्याचा विकास झाल्यामुळं आपल्याला फायदे होत असताना दिसतात. म्हणजे मोबाईल फोन ही एक सुविधा आपल्याला सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने अभ्यासता येईल. हिचा प्रचंड विकास किंवा वाढ झालेली आपल्याला पाहत आहोत आपण. म्हणजे घरोघरी मोबाईल, पूर्वी लँडलाईन हा नंबर गावामध्ये किंवा वाड्या वस्त्यावरती किंवा अधिकाऱ्यांकडेच असायचा. आता तेच घरोघरी कालांतराने पोहोचले होते. परत घरोघरी नंतर आता प्रत्येकाच्या घरी मोबाईल पोहोचले. आता प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल किंवा जास्तीत जास्त लोकांकडे मोबाईल सुविधा पोहोचलेल्या आहेत. व्हेकलच्या बाबतीतलं उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला किंवा ट्रान्सपोर्टिंग सारखी फॅसिलिटी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खूप विकसित झालेली आपण वाहतुकीचे साधन सामुग्रीमध्ये ओला आणि उबर अशा या 2 कंपन्या आहेत की ज्याचा विस्तार हा प्रचंड वेगाने होतोय. म्हणजे मला गाडी हवी असेल तर ओला आणि उबरला मी मेसेज टाकला तर मला या ठिकाणी
10 मिनिटाच्या आत गाडी माझ्यापर्यंत येते आणि हव्या त्या ठिकाणावर मला पोहोचवते किंवा तशा पद्धतीचं डिस्टन्स ऑनलाईन मला बुक करता येतं. म्हणजे ही सेवा देण्याची जी पद्धत आहे तिच्यामध्ये सुद्धा अपडेट झालेलं आहे. किंवा ट्रान्सपोर्टिंगमध्ये आपण लक्झरीज बसेस असतील, वेगवेगळ्या रेल्वे बुकिंग्स असतील, विमान बुकिंग, एअरवेज बुकिंग असतील, तर ते सुद्धा आपण मोबाईलच्या अनुषंगाने आपण करू शकतो. एखाद्या बुथवर ऑनलाईन बुकिंग करणं, तीच सीट, तीच जागा मला ऑनलाईन मिळाली पाहिजे. महाविद्यालयीन ॲडमिशन्स प्रक्रिया असतील त्या सुद्धा सगळ्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत किंवा विकसित होत आहेत असं आपल्याला दिसून येते. म्हणजेच या बाबींच्या अनुषंगाने सेवा क्षेत्रातले जे घटक आहेत ते आपण दीर्घकाळात चांगल्या पद्धतीने वापरायला लागलेलो आहोत. अल्पकाळात ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याकडं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ह्या सुविधा नव्हत्या, तुलनात्मकरित्या दुर्मिळ होत्या आणि मध्यवर्ती सेवा क्षेत्राचा अशा पद्धतीने विकास हा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे किंवा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एम्प्लॉयबिलिटी कशा पद्धतीने वाढत आहे, कशा पद्धतीने याचा विकास होत आलेला आहे ते देखील पाहणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. म्हणजेच रोजगार जर निर्माण नाही झाला तर या रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतोय त्या बाबी तितक्याशा विकसित झालेल्या दिसत आहेत. मध्यवर्ती सेवेच्या अनुषंगाने जसं मोबाईल आपण म्हणत येईल त्यावेळेला आपण बोलू शकतो. म्हणजे या उपकरणांचा विकास होणार, जसं इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये मोबाईल तयार होईल परंतु त्या अंतर्गत असणारे काही सॉफ्टवेअर्स असतील ती सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम हे सेवा क्षेत्रात असतं आणि त्या सेवेचा लाभ किंवा वापर करणं हे जनतेच्या हातामध्ये असतं. जनतेने जर चांगल्या पद्धतीने वापर केला, लोकांनी त्याचा उपयोग जास्त केला, आपण पाहतो एखादे म्हणजे आता लेक्चर पाहिलं तर मध्येच ॲडव्हर्टाईज येते किंवा एखादं युट्यूबचं काय पाहायचं म्हटलं तर आपल्याला मध्येच ॲडव्हर्टाईज येते. ते ॲडव्हर्टाईज म्हणजे ते काय मनोरंजनासाठी नाही आहे, तर ती ॲडव्हर्टाईज आपल्याला लोकांना अट्रॅक्टिव्ह करण्याच्या अनुषंगाने ह्या ॲडव्हर्टाईज येत असतात. आणि दुसरी बाजू पण त्याच्यात म्हणूया की याच्या ॲडव्हर्टाईज येतात त्या उत्पन्न मिळवून देतात असतात. म्हणजे ज्याने कोणी ते क्लिप तयार केलेले आहे, व्हिडिओज तयार केलेले आहेत तर त्या अनुषंगाने उत्पन्न मिळतं. वेगवेगळ्या चॅनल्स छोटे छोटे बाईट्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींना, पुढाऱ्यांनी आपण म्हणूया, मंत्र्यांनी म्हणूया, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, इतर मंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, यांच्या ज्या छोटे छोटे बाईट्स असतात त्या कोणीतरी तयार करून आपल्या युट्यूबला अपलोड करत असतात आणि युट्यूब चॅनलच्या मार्फत ते सर्वांपर्यंत पोहोचतं आणि डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यातून इन्कम सेक्टर म्हणजे ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये अपलोड होतात आणि त्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना उत्पन्न मिळतं. त्या बाईट्स निर्मिती करणारे म्हणजे एखादे चॅनल असेल, समजा एबी माझं असतील किंवा Zee24 तास असेल, या चॅनलच्या मार्फत आलेले ॲडव्हर्टाईज हे रिपीटेडली लोक ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला त्यातून इन्कम क्रिएट झालेला दिसतो किंवा उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि या उत्पन्न वाढीचा वेग हा भारतात वाढलेला आहे. त्यामुळे सेवा क्षेत्राचे जे वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपण वेगवेगळी वैशिष्ट्य पाहतोय त्याच्यामध्ये औपचारिक असतील, अनौपचारिक असतील, सार्वजनिकच्या अनुषंगाने सुद्धा कशा पद्धतीने बदल झाला आहे, संरक्षणावरती कशा पद्धतीने बदल झाला आहे, इतर सेवांमध्ये कसा बदल झाला ते आपण या अनुषंगाने पाहिलेलं आहे किंवा पाहत आहोत. मग मोबाईल साधनसामग्री, यंत्रसामग्री जशी बदलती आहे तशा पद्धतीने याच्यात बदल होऊ शकतो का, तर रिसर्च आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो. एखाद्या घटकात जर सखोल अभ्यास केला, डीप अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या अनुषंगाने उत्पादन जे तयार होईल ते सेवा देणारं असेल किंवा चांगल्या पद्धतीचं असेल. हॉटेल व्यवसाय म्हणतो, रस्ते व्यवसाय म्हणलं, तसं शिक्षण क्षेत्र म्हणलं, आपण मोबाईल्स अनुकरण, आपण यंत्रसामग्री आपण वापरण्याच्या अनुषंगाने म्हणालो. म्हणजे या सेवा या वेगवेगळ्या कंपन्यांकडून दिलेल्या असतात. त्या सेवेचा लाभ हे ग्राहक घेत असतात. त्यानंतर रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला भारतातील एकूण कामगारापैकी जवळपास 60% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून पूर्वी होती. आता त्यातला वाटा हा घटत चाललेला आहे. 25-30% लोकसंख्या ही भारतात जर आपण रोजगाराच्या प्रवृत्तीने तुलनात्मकरित्या विचार केला तर सेवा क्षेत्रात काम करणारे आहे. उत्पन्न जसं वाढतंय तसं रोजगार निर्मितीतला हिस्सा देखील दिवसेंदिवस स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये वाढत आहे. आणि तो कितीने वाढेल, कशा पद्धतीने वाढेल, तर त्यातला काही लिमिट्स घालून दिलेले आहेत किंवा त्यातला
अनलिमिटेड आपण म्हणूया. म्हणजे विकसित देशाचा ज्या वेळेला आपण तुलना करतो, म्हणजे अमेरिका सारखा देश ज्या वेळेला आपण विचारात घेतो, जपान सारखा देश विचारात घेतो, तिथं शेती क्षेत्राचा हिस्सा हा 2 किंवा 3% आहे. आता हा 2 किंवा 3% असला तरी पण बरेचसे पदार्थ आपण ॲग्रिकल्चरचे सुद्धा परदेशातून आयात करत असतो. का? याचं कारण असं की ते उत्पादन ज्यावेळेला एखादं विशिष्ट उत्पादन वाढलेलं असतं, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला, भारताचा विचार केला तर कांदा हा भारतात खूप उत्पादन असतं, ओनियन आपण म्हणतो त्याला, प्याज शेती में कह सकते हो. तो ओनियन एक्सपोर्ट किंवा कांदा निर्यात यंत्रणा जी आहे ती आपली राबवली जाते आणि त्या निर्यातीतून आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळण्याचे सोर्सेस देखील असतात. आणि हे उत्पन्न आपण जसं निर्यात करतो तसं परकीय बाजारपेठेतले आपण आता फ्रुट्सच्या अनुषंगाने पाहतो की काही उत्पादने हे परदेशातनं किंवा शेजारी आपला पाकिस्तानसारखा देश आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याला मसाल्याचे पदार्थ आपण जसं निर्यात करतो तसे ड्रायफ्रुट्समध्ये मग काजू, बदाम, पिस्ता हे आयटम्स जे आहेत ते आपण अशा परकीय देशातून आयात करत असतो. म्हणजे काही वेळेला उत्पादन आपण निर्यात करतो, काही वेळेला आपण उत्पादन हे आयात करतोय. मग शेतमाल असेल, उद्योगाचा माल असेल, मग या मालापासून होणारी प्रक्रिया स्वीट मध्ये वापरले जाणारे, म्हणजे स्वीट होममध्ये वापरले जाणारे वेगवेगळे पदार्थ जे असतात त्याच्यासाठी लागणारे जे ॲग्रिकल्चर गुड्स आहेत, मग त्याचा किंवा हॉटेल व्यवसाय हा सेवा देणारा व्यवसाय आहे, त्यामुळे या मिळणारा कच्चा माल हा आयात करावा लागतो. तयार झालेला पक्का माल हा आपण निर्यात करतो आणि निर्यातीतून जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही देशात जेवढं उत्पन्न जास्त मिळेल त्याएवढा तो देश हा विकासाच्या मार्गावर किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने त्याच्यात ग्रोथ झालेली दिसते. आता उत्पन्न ज्या रेशोमध्ये वाढतं मग त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा विकसित देशात 2 किंवा 3% आहे. आपल्या देशामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो, भारतामध्ये ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला शेती क्षेत्राचा वाटा आजही जवळपास 25% एवढा आहे. तो इतर क्षेत्रांच्या मानाने कमी आहे, परंतु इतर देशाच्या मानाने ज्यावेळेला आपण तुलनात्मक अभ्यास करतो त्यावेळेला GDPतला हिस्सा शेती क्षेत्राचा 15% असून सुद्धा इतर देशाच्या तुलनेत तो जास्त आहे. म्हणजे इतर अमेरिकेसारखा, जपानसारखा देश आपण पाहतो त्यावेळेला 2%, 3% हा शेअर्स किंवा हिस्सा तिथला दिसून येतो, परंतु भारतात मात्र तो जास्त आहे. म्हणजेच सेवाचा हिस्सा हा जसा वाढलेला आहे त्या तुलनेत शेती क्षेत्राचा हिस्सा हा कमी झालेला आहे. उद्योग क्षेत्र मात्र स्थिर किंवा त्याच्या जवळपास बदल झालेले आपल्याला दिसतात. किती बदल हे उद्योग क्षेत्रामध्ये झालेले आपल्याला दिसत नाही. तुलनात्मकरित्या ते फार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा कमी जास्त आपल्याला दिसतात. त्यानंतर वेगवेगळ्या रोजगारदाराच्या किंवा रोजगार मिळवून देण्याच्या अनुषंगाने सुद्धा शेती क्षेत्रातला हिस्सा जसा बदलला तसा उद्योग क्षेत्रातला रोजगार देखील आपल्याला बदलत आहे. तो किती प्रमाणात होईल रोजगार निर्मिती ते पाहणं देखील आपल्याला गत्यंतर किंवा अगत्याचं आहे असं आपण म्हणूया. म्हणजेच भारतातील एकूण कामगारापैकी त्यातील 1% किंवा एक मोठा वर्ग हा यांचा रोजगारासाठी सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणजे अनौपचारिक क्षेत्र म्हणजे शेतमजूर किंवा लहान आणि सीमांत लोकांशी संबंधित शेतकरी वर्ग सेवा क्षेत्राचा रोजगार वाटा या श्रेणीत 25 ते 30% वाटा हा भारतात जर आपण रोजगाराच्या प्रवृत्तीची तुलना केली तर त्या अनुषंगाने शेती क्षेत्रात जसा आहे तसा उद्योग क्षेत्रात त्या मानाने कमी आहे, परंतु आता तो बदलत आहे किंवा बदललेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे कशा पद्धतीने बदल होत आहेत, काय बदल होत आहेत हे पाहणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून सेवा क्षेत्रातली वृद्धी ही फायदेशीर असते. सेवा क्षेत्रातला केलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा ह्या नाशवंत नसतात. जसं की ॲग्रिकल्चर गुड्स ज्या आहेत त्या नाशवंत आहेत, पण व्यक्तीचा विचार केला तर व्यक्तीची सेवा ही नाशवंत असते. म्हणजे एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीनं ते काम नाही केलं तर उद्या करू असं म्हणल्याने त्याला त्याच्यातला बेनिफिट्स नाही मिळत आहे. म्हणजे कालची सेवा ही कालच झाली, आजची सेवा ही आज करावी लागेल. म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सेवा देखील आपल्याला त्या अनुषंगाने विचार घ्यावे लागेल किंवा विचार करावे लागतील. तुलनात्मक भारतातील सेवा क्षेत्रासह इतर विकसित आणि विकसनशील क्षेत्रात देशाचा विचार करता भारतातील सेवा क्षेत्रातील रोजगाराचा वाटा हा वेगवेगळा भिन्न स्वरूपाचा दिसून येतो. सर्वात कमी असणे या संदर्भात एक
लक्षात येण्याची बाब किंवा कल असा आहे की अदेश हे इतर क्षेत्रातील GDP आणि रोजगाराच्या वाट्यामध्ये अविसरण पण आहे. भारतात तसे केले जात नाही किंवा तसे नसते. विकसित देशाला अनेक येणाऱ्या समस्या ह्या खरं तर शेती क्षेत्राचा वाटा कमी असल्यामुळे, परंतु त्यांचा विकास जो वेगाने घडला तो सेवा क्षेत्रामुळे घडला. त्यामुळे सेवा क्षेत्राचा विकास होणं हे अपेक्षित आहे, महत्वाचं आहे. आणि सेवा क्षेत्राचा जर विकास झाला तर कोणतीही सेवा ही तत्काळ आपल्याला मिळू शकते किंवा त्याच्यावरती होणारा अनावश्यक म्हणजे बँकिंग क्षेत्राचा आपण विचार केला तर पूर्वी आपल्याला त्या ठिकाणी खूप वेळ रांगेत जाऊन उभं राहावं लागायचं. आता हे रांगेत उभं राहणं आवश्यक नाही. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणं असेल, येणं असेल, बँकेमध्ये 2-2, 3-3 तास आपल्याला थांबावं लागत असेल तर त्या ठिकाणचे वेटिंग आपण म्हणूया अनावश्यक पद्धतीची वेटिंग ही करावी लागत होती. ते आता करण्याची गरज नसते, कारण आपण ऑनलाईन पद्धतीने आता कुणाला पैसे पाठवायचे असतील तर आपण तत्काळ मोबाईलच्या सहाय्याने पाठवू शकतो किंवा ऑनलाईन पद्धतीने जी काही साधन सामग्री आपल्याकडे आहे त्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. टॅक्स मनी जो आहे त्याच्यावरती होणारा खर्च, प्रोडक्शन कॉस्ट जे आपण म्हणूया, उत्पादन खर्च, तो सुद्धा आपल्याला त्यामुळे वाचला किंवा भविष्यात आपल्याला नोटा जास्ती किंवा काही छापावे लागणार नाही. ज्यांना आर्थिक व्यवहार करताना फक्त रोखीचे व्यवहार आहेत तिथं मात्र आपल्याला ही सेवा जो आहे तो त्या ठिकाणचा खर्च करताना अडथळे येतात. परंतु ज्या ऑनलाईन पद्धती आहेत मग आर्थिक व्यवहार बँकेमध्ये असणारे डिपॉझिट असतील, ठेवी असतील, त्या पाहण्याच्या अनुषंगाने देखील या अशा अनेक बाबींचा त्या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागतो किंवा ते केल्याने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे हे मिळताना आपण पाहतो किंवा दिसत आहेत. म्हणजेच सेवा क्षेत्राचा विकास होणं ही काळाची गरज आहे. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे GDP मधला हिस्सा आपण पाहिला त्या अनुषंगाने यामध्ये बदल झालेला आहे. आता याच अनुषंगाने रोजगाराचे जर पाहिलं तर अशा प्रकारे भारत हा त्याच्या सेवा क्षेत्राच्या वाट्याने संपूर्णपणे बाहेर आहे. GDP मधला जो हिस्सा आहे त्याच्या रोजगाराचा वाटा त्यात आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करण्याच्या अनुषंगाने 58% जवळपास स्पर्श केलेला आहे तो सेवा क्षेत्राने केलेला आहे. GDPचा हिस्सा तो आता वाढलेला आपण पाहतोय की तो किती अंकी वाढू शकतो, कशा पद्धतीने वाढू शकतो त्यावरती गुंतवणूक मर्यादा त्या त्या क्षेत्राची अवलंबून असते. प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रात स्वतः यामध्ये निर्मिती ही प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रातच असते. तिथं उत्पादन तयार केलं जातं किंवा काही घटक हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. कारखानदारी क्षेत्रामध्ये त्याला सेकंडरी प्रेफरन्स दिला जातो आणि सेवा क्षेत्रामध्ये केवळ त्याचे हस्तांतरण मालकी हक्क आपण म्हणूया तो देण्याचं काम सेवा क्षेत्रामध्ये केलं जातं. आणि इथं फार मोठ्या प्रमाणाची शासकीय पातळीवरची किंवा सेवा देणाऱ्यांची गुंतवणूक देखील असते. त्याच पद्धतीनं कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त मिळवून देण्यासाठी देखील सेवा क्षेत्र हे महत्वाचं आहे. आणि सेवा क्षेत्रात कशा पद्धतीने बदल होतोय तर बँका होत आहेत, शैक्षणिक क्षेत्र होत आहे, उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने त्याला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणजे कॉम्प्युटरची मागणी करण्यासाठी सेवा क्षेत्राचा विकास उपयुक्त ठरतोय, कारण कॉम्प्युटर निर्मिती मग अगदी छोटा माऊस असेल, लॅपटॉप असेल, यंत्रसामग्री असेल, ही सगळी सेवा क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना लागणारी साधन सामग्री ही कुठेतरी निर्माण केली जाते. मग चॉक्स असतील किंवा अगदी आता वापरले जाणारे पेन्स असतील वेगवेगळ्या पद्धतीचे, या साधन सामग्रीच्या अनुषंगाने सेवा देणं हे सुकर होतं किंवा सोयीचं होतं. म्हणजे जसं कच्च्या मालाची मागणी करताना शेतीकडून मागणी केली जाते. समजा मत्स्य व्यवसायाचं आपण डीपमध्ये पाहिलं म्हणजे शेतीतला काही कच्चा माल हा हॉटेल व्यवसायाला वापरला जातो आणि हॉटेलमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीच्या रेसिपीज किंवा काही पदार्थ तयार केले जातात आणि त्याची सेवा त्या ठिकाणी दिल्यामुळे त्याची किंमत ही वाढलेली असते. म्हणजे दुधाचा आपण अर्थकारण जर समजून घेतलं, दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला तर शेतीपूरक व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय, परंतु याच दुधापासून आपण पाहतो दही बनवलं जातं, तूप बनवलं जातं. दुधाला जास्त आठवलं तर त्याच्यापासून पेढा बनवला जातो. म्हणजे 400-500 रुपये किलोला आपण पेढे खरेदी करत असतो. आणि दुधाचा विचार जर केला तर आपण 30-40 रुपये लिटरने दूध, 40 रुपये लिटरने जर दूध मिळालं तर त्याचे समजा 4 किलो घेतले जातील, 5 किलो घेतले जातील, 4×5 = 20, 200 रुपयाचं दूध घेतलं
आणि त्याचं दूध जर आठवलं तर 1 किलो पेढा तर निश्चित तयार होईल. त्या पेढ्याला विकून आपल्याला 400 रुपये 500 रुपये उत्पन्न मिळू शकतं. चांगले आणखी दर्जेदार उत्पादन असतील तर कदाचित 700-800 रुपये सुद्धा मिळू शकतात. म्हणजे ब्रँड तयार झालेले जर ब्रँडेड काही स्वीट्स असतील तर तयार केल्या तर त्याचं उत्पन्न देखील तशा अनुषंगानं वाढत गेलेलं असते किंवा वाढताना आपण पाहतो. म्हणजे एखादी सोय किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता अशी उदाहरणं आपण विचारात घेतली आणि हीच उत्पादनं जर आपण हॉटेलच्या अनुषंगाने जर खरेदी केली, मागणी केली, म्हणजे पनीर टिक्का किंवा पनीर मसाला आपण पाहतो किंवा ड्रायफ्रूट मध्ये ज्यावेळेला आपण काजू कतरी किंवा काजू करी आपण होतो, त्यावेळेला ह्या वापरले जाणारे जे काही शेतीतला माल आहे त्याची मागणी वाढते त्या निमित्ताने आणि त्या मागणीवरती प्रक्रिया केल्यामुळं हॉटेल व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्याला ते पदार्थ खायला किंवा घ्यायला त्याच्यावरती कस्टमर करत असलेला खर्च ग्राहक म्हणून ज्यावेळेला त्याची मागणी करतो त्यावेळेला त्याला किंमत ही जास्त द्यावी लागते आणि ह्या जास्ती किमतीमुळं सेवा क्षेत्रातलं उत्पन्नही जास्ती वेगाने वाढलेलं आहे. जसं यंत्रसामग्रीचं म्हणतो आपण तसं हॉटेल व्यवसायाचं म्हणतोय. कच्च्या मालाच्या अनुषंगाने म्हणालो तसं साखर उद्योगाचा विचार केला तर साखर ही कारखानदारी उद्योगाचा विचार करतो. कच्चा माल शेतीला मागणी वाढते आणि प्रत्यक्ष स्वीट्स जे काही तयार केलं जातं त्याच्यात वापरली जाणारी साखर, तर त्या साखरेपासून मिळणारं उत्पन्न ही प्राथमिक पातळीवरती जर पाहिलं तर उसाला किंमत अगदीच 1-2-3 रुपये किलो पर्यंत असते. आता याच 2-3 रुपये किलो असणारी किंमत तीच आपण ज्यावेळेला अशा अँगलने पाहतो त्यावेळेला स्वीट्स पदार्थामध्ये वापरलेले जर पाहिले तर त्याची किंमत ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते किंवा वाढत आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. त्या अनुषंगानं किती प्रमाणात किंवा कशा अनुषंगाने बदल होईल प्राथमिक क्षेत्राकडून दुय्यम क्षेत्राकडे जाताना, तर भारत हा उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे किंवा जगाच्या पाठीवर आता सध्या भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळं शेती क्षेत्र उद्योग क्षेत्राच्या तुलनेत सेवा क्षेत्राचा हा वेगाने विकास होतो आहे. अल्पकाळात तत्काळ ही सेवा सुविधा पुरवण्याचं काम वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत पुरवलं जातं. त्यामुळं यातली भविष्यातली गुंतवणूक मर्यादा ही देखील आता वाढत चाललेली आहे. त्यामुळं गुंतवणुकीला संधी, रोजगाराच्या अनुषंगाने संधी ही सेवा क्षेत्रात वाढलेली आहे. त्या तुलनेत उद्योग क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र शेती क्षेत्रात देखील गुंतवणूक वाढलेली आहे. जीडीपी मधला हिस्सा देखील वाढलेला आहे, परंतु एकूण जीडीपी जो आहे तो तुलनात्मकरित्या जास्त झालेला आहे आणि याच जीडीपीमुळं आपल्याला वाढत्या जीडीपीत सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढल्यामुळं त्याचा फायदा देखील आपल्याला होत असल्याचं आपण पाहतोय. तो किती फायदा होईल, कशा पद्धतीने फायदा होईल, तर तो विचारात घेणं ऑनलाईन पद्धतीने आपण पाहतो की याचं उत्पन्न मर्यादा जशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे त्या पद्धतीने सेवा क्षेत्रातला विकास हा देखील दिवसेंदिवस होत आहे. याच्यासाठी काही धोरणं आहेत का ते आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे या पार्टमध्ये आपण सेवा क्षेत्र कशा पद्धतीने निर्मिती होऊ शकतं, त्या अनुषंगाने त्याच्यात असणारे काही बदल किंवा त्या अनुषंगाने असणारे काही घटक हे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. मग त्याचा ग्रोथ कशा पद्धतीने होता किंवा तो कशा पद्धतीने बदलला, त्यात असणारे जे काही सार्वजनिक बरोबर प्रशासन यंत्रणा असेल, संरक्षण आहे, इतर सेवा आहेत, मग याची जी वैशिष्ट्य आपण विचारात घेतोय तो संरक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचे आहेत, तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत, उपघटकच्या अनुषंगाने देखील महत्वाचे आहेत. आर्थिक सेवा, रिअल इस्टेटमध्ये म्हटलं की एखादी सेवा तत्काळ समोरच्याला मागता क्षणी एखादी मिळवून देणं आणि ऑनलाईन पद्धतीने ह्या आर्थिक व्यवहार असतील किंवा नोंदी असतील तर त्या करणं हे अपेक्षित असते किंवा उचित असतं आणि त्या बाबी करणं, त्या केल्यामुळं होणारे फायदे देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतात किंवा व्यवसायाच्या अनुषंगाने ते विचार बाबी महत्वाच्या आहेत. संरक्षण क्षेत्र आणि इतर सेवा या कशा पद्धतीने बदललेल्या आहेत, कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत, त्या अनौपचारिक सेवा क्षेत्रामध्ये इनफॉर्मल सर्व्हिसेस गुड्स ज्या आहेत त्या विचारात घेतलेल्या आहेत. मध्यवर्ती सेवा क्षेत्र जे आहे ते इंटरनल मीडिएटर सर्व्हिस सेक्टर्स आहेत, त्यांचा विकास कशा पद्धतीने होतोय, रोजगाराचा विकास कशा पद्धतीने होतोय, याच्यामध्ये जर वाढ झाली तर तत्काळ या वाढीचा फायदा एम्प्लॉयमेंट जनरेशनला होतो. जीडीपी मध्ये आपल्याला विकास व्हायला मदत होतो. जीडीपी जर आपला चांगला झाला तर सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला वाढवता येतील
वाढलेल्या सोयीसुविधातून आणखी जास्तीच्या सुविधा निर्माण करता येतील. त्या निर्माण झालेल्या सुविधामुळे मानवी श्रम हे कमीत कमी करण्याच्या अनुषंगाने या सेवा क्षेत्राचा प्रयत्न असतो. एकूण उत्पन्न वाढवणे देशाचा वाढत्या उत्पन्नानुसार त्या पद्धतीने जसं कर रक्कम वाढवली जाते आणि ती रक्कम वाढवून GDP हा एकूण GDP किंवा सरकारचं उत्पन्न वाढवणं या अनुषंगाने प्रयत्न केले जाऊ शकतात. सेवा क्षेत्राचा विकास हा भारतात जसं होतोय तसं विकसित देशात जर विचार केला, अमेरिका असेल, जपान असेल किंवा इतर भांडवल प्रधान देश जे आपण म्हणतो, उत्पन्न जास्ती असणारे देश त्या ठिकाणी प्रचंड वेगाने या सुविधा वाढलेल्या आहेत. पर्यटनाच्या अनुषंगाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण होत असतं. प्रशासकीय यंत्रणेचं तर आपण बोलून सांगितलेलंच आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने सुद्धा सेवा क्षेत्राचा विकास हा आता भारतात सर्वच ठिकाणी जी तीर्थक्षेत्र आहे, सेवा देणारे त्या ठिकाणची असणारी यंत्रसामुग्री आहे किंवा मानवी श्रम आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतात उत्पन्नाचा ओघ हा सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने वाढत आहे. म्हणजे शेती क्षेत्राचा कमी झाला असं न म्हणता शेती क्षेत्र आहे तसंच आहे, शेतीतही वाढ झालेली आहे, परंतु सेवा क्षेत्राचा वाढीचा वेग हा तुलनात्मकरित्या जास्त आहे. आणि याच अनुषंगाने जर सेवा क्षेत्रातलं उत्पन्न वाढत राहिले तर अशा पद्धतीनं झालेले बदल हे प्राथमिक क्षेत्राकडून दुय्यमकडून तृतीयकडं अशा पद्धतीनं इथं जो 29.8% हिस्सा होता 50 मध्ये तो 19 पर्यंत तो 54.3% पर्यंत झालेला आहे. इंडस्ट्रीयल मध्ये तो जो 14.8% होता तो 29.6% पर्यंत वाढलेला आहे. म्हणजेच वाढता हिस्सा हा आपल्याला कितीने वाढू शकतो, तर 29 पासून 54 पर्यंत आला. तशाच पद्धतीने हा GDP वाढतोय, तसा एम्प्लॉयमेंट मध्ये पण किंवा रोजगार निर्मितीतही वाढ होती. उद्योग क्षेत्र मात्र दुपटीनं म्हणजेच 14-15 किंवा 15 वरनं तो 16% पर्यंतच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर या काही ठराविक बाबी आपण विचारात घेतल्या, त्या मध्यवर्ती सेवाच्या अनुषंगाने आपण बघितल्या, रोजगाराच्या अनुषंगाने बघितल्या, यात वाढ होणं, विकास होणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढील पार्टमध्ये आपण त्या संदर्भातली धोरणं निश्चित. धन्यवाद.